नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या VK रेसिपी अँड ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आणि ही भाजी आहे मेथी मटर मलाई। तर इतकी छान आणि इतकी टेस्टी झाली होती की खूपच। तर चला मग बघूया कशा पद्धतीने मी ती बनवली। तर भाजी बनवण्यासाठी मी पहिले 1 पाव मेथी घेतली, ती छान स्वच्छ निवडून घेतली आणि त्याचे फक्त पानं खोडून घ्यायचे भाजीचे। आणि आता त्यामध्ये जे वाटण टाकायचं आपल्याला त्यासाठी आता 2 कांदे घेतले मोठ्या साईजचे आणि 1 टमाटर घेतला। कांदे पहिले छान 2 भाग करून ते स्वच्छ पाण्याने धुवून टाकले। आणि पावसाळ्याचे कांदे नेहमी वापरताना धुवूनच वापरा, कारण पावसाळ्याचे कांदे हे चांगले म्हणजे वरून चांगले येत नाही, अंदरून जरी चांगले असले तरी पण वरून हे चांगले येत नाही। त्याची जे सालं असते ते काळपट पडलेले असते किंवा एखाद्या वेळेस बुरशी लागलेलं असतं, त्यामुळे 2 भाग केल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे, त्याची वरचे टरफलं काढून टाकायचे आणि नंतरच ते भाजीसाठी वापरायचे। तर आता 2 कांदे छान चिरून घेतले होते आणि 1 टमाटर पण चिरून घेतलं। 5-6 काजूच्या बिया घेतल्या, कारण काजू संपला होता माझ्याकडला त्यामुळे। तर आता आपण त्याचं बनवणार आहोत वाटण। तर वाटण बनवण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि जिरं टाकून घेतलं 1 चम्मच आणि ते छान गरम होऊ दिलं जिरं तेलामध्ये। आणि नंतर मग त्यामध्ये कांदे टाकून घ्यायचे, कांदे छान नरम पडू द्यायचे आणि नंतर त्यामध्ये मग टमाटर आणि 5-7 लसणच्या पाकळ्या आणि जे काजू घेतले होते ते टाकून छान आता फिरवून घ्यायचं। आणि जोपर्यंत टमाटर शिजत नाही तोपर्यंत छान फिरवायचं। आणि टमाटर लवकर शिजावं यासाठी त्यामध्ये अर्धा चम्मच छोट्या चम्मचने हळद आणि अर्धा चम्मच मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून टमाटर कांदे हे सगळं काही लवकर शिजून जाईल। हळद आणि मीठ घातल्यानंतर चांगलं फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर मग त्यावर ताट झाकून घ्यायचं। ताट झाकल्याने वाफ पकडून लवकर टमाटर आणि कांदे हे शिजतात। त्यामुळे आता बघा टमाटर छान शिजले होते, कांदे जरी असे लालसर नाही झाले परंतु पूर्णपणे कांदे पण शिजून गेले होते। आणि आता हे जे वाटणाचं आहे ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचं। तोपर्यंत आता मी जे मेथी निवडली होती ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि आता हिला बारीक चिरून घ्यायचं। म्हणजे फक्त पानं यायसाठी खुडायचे मेथीच्या भाजीचे, की जे देठं असते की नाही ते लवकर शिजायला पाहत नाही। आणि पावसाळ्याची मेथी कशी चांगली येत नाही, हिवाळ्याची मेथी खूप छान मिळते, परंतु पावसाळ्याची मेथी खूप मातीने भरलेली किंवा जरट रंगाची मिळते, त्यामुळे फक्त पानं खोडून घ्यायचे मेथीच्या भाजीचे। आणि आता मेथी छान बारीक चिरून घेतली होती आणि त्याच कढईमध्ये आता तेल काहीही न टाकता मेथीची भाजी फक्त अशीच वाफवून घ्यायची, म्हणजे जेणेकरून त्यामध्ये असलेलं पाणी जे आहे ते पूर्णपणे आटवून घ्यायचं आणि नंतर मग ही आपल्याला भाजीला वापरता येईल। तर या पद्धतीने पूर्णपणे भाजीचं पाणी आटलं होतं आता। आणि आता आपल्याला बनवायचं आहे वाटण। तर जे आपण कांदे टमाटर काजू लसण वगैरे टाकलं होतं ते थंड झालं होतं आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान याचं बारीक पेस्ट बनवून घ्यायची। बारीक पेस्ट बनवल्यानंतर मग भाजी फोडणीला घालायची। तर आता मिक्सरमध्ये लावून घेतलं आहे आणि भाजीचं पाणी पण छान पूर्णपणे सुकून गेलं होतं बघा, आणि छान शिजली पण होती भाजी, म्हणजे जेव्हा आपण फोडणी देऊ तेव्हा काही जास्त भाजी शिजवायची गरज राहणार नाही। आता त्याच कढईमध्ये मी भाजी फोडणी घालणार आहे। आता भाजी फोडणी घालण्यासाठी कढई गरम करून घेतली, त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं तेल टाकून घ्यायचं आणि नंतर मग मोहरी टाकून छान तडतडू द्यायची आणि नंतर मग 1 तेजपान टाकायचं। आता याचा मसाला माझ्याकडे ऑलरेडी तयार आहे, परंतु तरी पण मी 1 तेजपान टाकला आहे। आणि नंतर जे मग आपण जे वाटण बनवलं ते पूर्ण वाटण टाकून घ्यायचं आणि ते वाटण पूर्ण तेल सुटेपर्यंत छान भाजायचं। जोपर्यंत त्याच्यातून आता इतकंही मी तेल टाकलं तरी पण ते तेल पूर्ण जे वाटण आहे त्याने पूर्ण शोषून घेतलं आहे। आणि जोपर्यंत ते वाटण छान शिजत नाही तोपर्यंत त्यातून तेल रिलीज होणार नाही, म्हणून छान पहिले वाटण चांगलं भाजून घ्यायचं तेलामध्ये। जोपर्यंत तेल सुटत नाही कढईला तोपर्यंत चांगलं भाजायचं आणि नंतर त्यामध्ये मग धना पावडर जिरा पावडर आणि घरी बनवलेला जो मसाला आहे तो टाकून घेतला 1 चम्मच आणि पुन्हा ते छान फिरवून घ्यायचं। तो मसाला चांगला शिजू द्यायचा आणि नंतरच त्यामध्ये मग आपल्याला पाहिजे तेवढं तिखट मीठ हळद हे टाकून घ्यायचं। आता हळद तिखट मीठ टाकल्यानंतर हा पण मसाला छान शिजू द्यायचा आणि नंतर त्यामध्ये थोडं आपल्याला पाणी टाकायचं आहे आता मसाला शिजण्यासाठी हवाला, कारण तिखट मीठ जोपर्यंत चांगलं शिजत नाही तोपर्यंत भाजीची चव ही चांगली येत नाही। आता बघा तेल छान सुटलं आहे कढईच्या आणि आता यामध्ये वटाणे टाकून घेतल्या। वटाणे पण मी छान उकडून घेतले होते आणि वटाणे वापरायच्या आधी पण चांगले उकडून घ्यायचे, कारण फ्रोजन मटर हे खूप दिवसाचे पॅकिंग असतं, त्यामुळे घरी आणले की तसेच वापरायचे नाही, ते गरम पाण्यामध्ये थोडे
उघडून घ्यायचे आणि नंतरच मग ते कोणत्याही भाजीमध्ये वापरा किंवा मसाले भात बनवा, काहीही करा तुम्ही, परंतु मटर हे पहिले उकडून घ्यायचे. आणि आता मटर छान फिरवून घेतले आणि त्यानंतर मग आता भाजी टाकून घ्यायची आणि भाजी पण छान फिरवून घ्यायची. आणि आता यामध्ये टाकायची आपल्याला मलाई. तर मलाई हे तुम्ही म्हणजे फ्रेश क्रीम पण वापरू शकता किंवा आता माझ्याकडे दुधावरची साय होती, तीच मी छान फेटून घेतली आणि तीच वापरली. त्याने पण भाजीला खूप छान चव आली आहे. मेथी टाकल्यानंतर भाजीला छान उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर मग त्यामध्ये आता माझ्याकडे काही फ्रेश क्रीम नव्हती, त्यामुळे मग मी दुधावरची साय छान फेटून घेतली आणि ती टाकून घेतली. आणि आता भाजीला छान उकळी येऊ द्यायची मलाई टाकल्यानंतर. आणि त्यानंतर मग गॅस बंद करायचा आणि मग सांबार टाकून घ्यायचा. ही भाजी तुम्ही पोळीसोबत, पराठ्यासोबत, भातासोबत, कशासोबतही खाऊ शकता. तर कशी वाटली ही भाजीची रेसिपी ती नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.